नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा। तो अजून वाट पाहतोय, एक भयकथा। साधारणपणे त्यावेळी मी 10 वर्षाचा होतो। मोठ्या भावाचे नुकतेच लग्न झाले होते। वहिनी खूप चांगली होती, अगदी गोरी गोरी पान, गाण्यातल्या वहिनीसारखी मिशी, दिसायला सुंदर आणि स्वभावाने सोज्वळ। थोड्याच अवधीत तिने आपल्या गोड स्वभावाने घरातील सगळ्यांची मने जिंकली। मी लहान असल्यामुळे माझी सगळी तयारी तीच करत असे। शाळेतून घरी आल्यावर पांढरे पाढे पाठांतर, गृहपाठ माझ्याकडून करून घेत असे। आमचं संयुक्त कुटुंब असल्यामुळे कुटुंबात सदस्यांची संख्या मोठी होती, पण सगळे गुण्या गोविंदाने राहत होते। रात्रीची जेवणं आटोपली, सगळे मिळून गप्पा मारत बसायचो। मग कधी कधी भूताच्या गोष्टी रंगून खूप रंगायच्या। अशाच एका गोष्टी मधील सत्यकथा ती मला वहिनीने सांगितली होती, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये वाल्हे नावाचे रेल्वे स्टेशन लागते। ते गाव म्हणजे माझ्या वहिनीचे माहेर। वाल्या कोळीने त्याच गावी डोंगरावर बसून तपस्या केली होती, म्हणून त्या गावाला वाल्हे हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे। तिथेच वाल्याचा वाल्मिकी झाला, असे हे ऐतिहासिक वारसा असलेले गाव। माझ्या वहिनी लहान होत्या तेव्हाची ही गोष्ट। त्यांच्या गावाबाहेर एक जुनी परंतु नेहमी पाण्याने भरलेली एक पडकी विहीर होती। त्या विहिरीमध्ये म्हणे एक खवीस नावाचं पिशाच्च वास्तव्याला होतं। त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला सहसा तिकडे कोणी फिरकत नसे, कारण गावातील अनेकांना त्या गोष्टीचा प्रत्यय आला होता। तसे गावामध्ये त्यांच्या भूतावर विश्वास नाही असे देखील लोक होते। अशा लोकांनी मिळून एक पैज लावली। जी व्यक्ती पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता त्या विहिरीवर जाऊन पाण्याने घागर भरून आणील, त्याला 500 रुपये रोख गावाकडून इनाम दिले जाईल। परंतु त्या खविसाच्या भीतीने कोणीही ती पैज जिंकायला तयार होईना। त्याच गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होते। नवरा दारुडा होता, बाई कुणाच्याही शेतावर राबून आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं पोट भरत होती। खायला पोटभर अन्नही नाही, ती अंग झाकायला वीजभर कापड नाही, अशी तिची दुरावस्था होती। त्यात घरात 3 मुलं। छोटं मूल अगदीच लहान होतं, म्हणून ती कामावर जाताना त्याला सोबत घेऊन जाई। दारिद्र्याला आणि दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला ती अक्षरशः कंटाळली होती। तिने विचार केला, आपण विहिरीवर जायचं, जगले वाचले तर आपल्या मुलाबाळांच्या तोंडात 2 सुखाचे घास तरी पडतील, आणि मेले तर सुटका तरी होईल एकदाची। मन घट्ट करून ती उठली आणि ग्रामपंचायतीच्या दिशेने चालू लागली। मनात विचारांचं काहूर उठलं, पण आपल्या चिल्या पिल्यांसाठी तिने ही जोखीम उचलायची ठरवली होती। ग्रामपंचायतीत पोचून ती पैज स्वीकारायला तयार आहे असं सांगितलं। येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दिवस ठरविण्यात आला। सगळ्या गावात दवंडी पिटवण्यात आली। म्हाताऱ्या बायकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने आता पक्का निर्धार केला होता। आणि शेवटी तो दिवस आला। पौर्णिमा असल्यामुळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे टपोरं चांदणं पडलं होतं। सगळं कसं लख्ख दिसत होतं। थंडीचा वारा मात्र अंगाला चांगलाच झोंबत होता। वाऱ्याच्या झुळकीबरोबर अंगावर शहारा येत होता। अंगावर पाटकी आणि मळकी साडी नेसलेली, ठिकठिकाणी ठिगळे लावून शिवलेली, पाटक्या चोळीने अंग कसं तरी झाकलेलं। नवरा दारू पिऊन पडलेला, त्याला काही तिची पर्वा नव्हती। डबडबल्या डोळ्यांनी तिने एकदा आपल्या मुलांकडे पाहिलं, त्यांना जवळ घेऊन त्यांचे पापे घेतले। डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या। लहान बाळाला ओराशी धरून पोटभर दूध पाजून त्याला झोपवलं। पुन्हा एकदा मुलांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला। मन घट्ट करून ताडकन उठली। कोपऱ्यातलं एक फाटकं
तिरगुट उचललं आणि त्याची चुंबळ करून डोक्यावर ठेवली. रिकामी घागर उचलली आणि निघाली तडकत्या गावाबाहेरच्या विहिरीवर. तिने केलेलं ते धाडस पाण्यासाठी सारा गाव जागा होता. त्या रात्री घरापासून विहिरीपर्यंतचं अंतर बरंच दूर होतं. जपजप पावलं टाकत ती वेगानं निघाली. मनात अनेक वाईट विचार येत होते. अनवाणी पायाने ती वेगाने निघाली. थोड्याच वेळात विहिरीपासून 100 पावलांच्या अंतरावर पोहोचली. गावाबाहेरील माळावर कुणी पाखरूही दिसत नव्हतं. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. वाऱ्याची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर कानावर पडत होती. दुरून कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडत होता. पौर्णिमेच्या चांदण्या प्रकाशात सगळं कसं लक्क दिसत होतं. दबक्या पावलांनी ती विहिरीवर पोचली. विहिरीवर कुणीच नव्हतं. सगळीकडे नीरव शांतता. तिच्या काळजाची धडधड वाढली. तिने विहिरीत खाली डोकावून पाहिले. एक दीर्घ श्वास घेऊन जड पावलांनी ती विहिरींची एक एक पायरी उतरू लागली. एक एक पायरी बरोबर तिच्या काळजाचे ठुके वाढत होते. ती पाण्याजवळ पोचली. घागर पाण्यात बुडाली आणि डोक्यावर घेऊन ती वर चढायला मागे फिरली. तसा तिच्या काळजाचा टोका चुकला. डोक्याला भलं मोठं पागोटं, अंगावर सदरा आणि धोतर, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी धरून विहिरीच्या वरच्या पायरीवर तो बसला होता. आडदांड शरीरयष्टी, भरभक्कम जबडा, पिळदार आणि झुपकेदार मिशा. त्याला पाहून तिला असल्या थंडीतही दरदरून घाम फुटला. श्वासांचा वेग वाढला. मन घट्ट करून ती एक एक पायरी वर चढू लागली. तसा तो खवीस म्हणाला, कोण तू? या वक्त्याला इथं कशी काय आलीस? तिने सांगितले, शेजारच्या गावी कांदा भरणीला गेले होते. यायला उशीर लागला. घरात पाण्याचा थेंब देखील नाही, म्हणून आले होते पाणी भरायला, तिने सांगितले. तसा थोडा वेळ थांबून तो तिच्याकडे बघून म्हणाला, आता आलीस तर माझं पाय धू, त्याशिवाय मी तुला असं जाऊ देणार नाही. तिने क्षणभर विचार केला आणि त्याच्या पायावरती भरलेली घागर ओतली आणि पुन्हा घागर भरायला खाली उतरली. घागर भरून ती पुन्हा वर आली. तसा तो म्हणाला, नुसतं पाय धुतलंस वय आणि पुसायचं कोणी? तशी ती बिथरली. तिने कुठेतरी ऐकले होते की पिशाचाचे पाय धुवून पुसले की आपण त्याचे गुलाम होतो. स्वतःला सावरत ती म्हणाली, तुझं पाय पुसायला माझ्याकडं काय बी नाही. घरी जाऊन परत पाणी आणायला येते तेव्हा काहीतरी घेऊन येते पाय पुसायला तुझं. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, नाही आलीस तर? ती म्हणाली, तू माझ्या घरी ये. बरं, असं म्हणून त्यानं तिला जाऊ दिलं. वाऱ्याच्या वेगाने झपाझप पावलं टाकत ती गावच्या दिशेने निघाली. गावकरी तिची वाट पाहत होते. तिनं घडला प्रकार गावकऱ्यांना सांगितला आणि रात्री कुणीही कडी वाजवली तर दार उघडायचं नाही असं सांगितलं. सगळे गावकरी लगबगीने आपापल्या घरी निघून गेले. इकडे ती अजून कशी आली नाही म्हणून तो खवीस चांगला चिडला. रागाने तो गावाकडे आला. प्रत्येकाच्या दरवाजाच्या कड्या वाजून लागला, पण प्रत्येक गावकऱ्यांना सूचित केल्यामुळे कुणीही घराचे दार उघडले नाही. या घटनेला 35 वर्ष होऊन गेली, परंतु असं म्हणतात की त्या खविसाचे पाय अजूनही ओले आहेत आणि ते पुसण्यासाठी तो आजही अमावस्या पौर्णिमेला आपले पाय पुसण्यासाठी प्रत्येक दरवाजाचे दार वाजवतो. आजही तो वाट पाहतोय. इकडे ती अजून कशी आली नाही म्हणून तो खवीस चांगलाच चिडला. रागाने तो गावाकडे आला. प्रत्येकाच्या दरवाजाच्या कड्या वाजवू लागला, पण प्रत्येक गावकऱ्यांना सूचित केल्यामुळे कुणीही घराचे दार उघडले नाही. या घटनेला 35 वर्ष होऊन गेली,
परंतु असं म्हणतात की त्या खविसाचे पाय अजूनही ओले आहेत आणि ते पुसण्यासाठी तो आजही अमावस्या पौर्णिमेला आपले पाय पुसण्यासाठी प्रत्येक घराचे दार वाजवतो. आजही तो वाट पाहतोय त्याचे पाय कुणीतरी पुसण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला तो अजून वाट पाहतोय ही भयकथा कशी वाटली, नक्कीच आवडली असेल. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला तो अजून वाट पाहतोय ही भयकथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.